अगदी छान चाललेला आहे. आपण घरी ज्या संसारात आनंद लुटतो ना, तो हा आनंद तिथं कधीच मिळत नाही. एवढा सोहळा उत्तम. असा आनंद कुठेच नाही. किती सांगू या माऊली सोहळ्याचा आनंद. एक नंबर सोहळा चाललेला आहे. आजचा 6वा दिवस आहे. बरडला आनंद आहे. रामकृष्ण हरी आमच्या सोबत आता काहीच त्रास नाही. असा सोहळा जगात नाही, स्वर्गातही भेटणार आहे पाहायला असा सोहळा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथून निघालेला पंढरपूरकडे निघालेला माऊलींचा पालखी सोहळा आता अर्ध्या टप्प्यामध्ये आलेला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अर्धा प्रवास संपलेला आहे. वारी सोहळा नेमका कसा सुरू आहे याच्या प्रतिक्रिया आपण वारकरी भाविकांकडून जाणून घेऊया. माऊली कुठून आले आपण? कोणतं गाव? आम्ही सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बरं, आळंदी ते पंढरपूर चालतंय. आनंदी पंढरपूर. कसा चाललाय सोहळा? अर्धा सोहळा झाला आता. एकदम छान झालं, सुंदर चाललंय. काय पाऊस पाणी सोहळ्यात? छान आहे, मस्त आहे सगळं. बाबा कसा चाललाय सोहळा? अगदी छान चाललेला आहे. आपण घरी ज्या संसारात आनंद लुटतो ना, तो हा आनंद तिथं कधीच मिळत नाही. एवढा सोहळा उत्तम. बरं, कोणतं नाव गाव काय होतं आपलं? सोळशी. मावशी कसा चाललाय सोहळा? खूप छान चाललेला आहे. खूप आनंद येत आहे. आणि माझं गाव भुईंज आहे आणि खूप आनंद येतो. माऊली कसा चाललाय सोहळा? अगदी छान सोहळा चालू आहे. असा आनंद कुठेच नाही. किती सांगू या माऊली सोहळ्याचा आनंद. आणि त्यात या मोदी सरकारनं अगदी रस्ते अगदी छान बनवले. मोकळं चालतं येतं. आणि शिंदे सरकारनं पण चांगलं काम केलेलं आहे. गाव आपलं? आमचं छत्रपती संभाजीनगर. बरं. माऊली गाव कोणतं आपलं? मी पुण्यामधून आहे. कसा चाललाय सोहळा? आता अर्ध्या सोहळा आलाय माऊलीचा. जबरदस्त सोहळा चालू आहे. इथं माऊलीची वारी चालू आहे. आणि जात असताना ज्या सुखसुविधा या सरकारने पुरवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं लाख धन्यवाद. मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही. पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. कारण असा रस्ता मी इतक्या वर्षे वारी करतोय, पहिल्यांदाच इतका चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि लोकांना जी सुविधा बनवलेल्या आहेत ते अत्युत्तम आहेत. त्याबद्दल माऊलींनी जो आशीर्वाद त्या सरकारला दिला असाच त्यांच्या हातून असंच कर्म हो, चांगलं हो असं वाटतंय. कसा चाललाय सोहळा माऊली? एक नंबर सोहळा चाललेला आहे. आजचा 6वा दिवस आहे. बरडला आनंद आहे. रामकृष्ण हरी. माऊली सोहळा कसा चाललाय माऊलीचा? छान चाललाय. छान. सोहळा कसा चाललाय माऊलीचा? छान चाललाय. आनंद आहे का? आनंद आहे. मावशी कसा चाललाय सोहळा? मस्त आनंदात. कुठलं गाव? परभणी. बाबा कसा चाललाय सोहळा? मस्त आनंदामध्ये. हां, एकदम आनंदामध्ये. माऊली कुठलं गाव आपलं? जवळा, देशमुख जवळा, कसा चाललाय सोहळा? लोहा तालुका. सोहळा कसा चाललाय सोहळा? ते नाथ महाराज आहेत, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काकाचे नातू. सोहळा कसा चाललाय? आनंद आहे का? आनंदात आहे. अति आनंदात. माऊली कोणतं गाव? नांदेड जिल्हा लोहा तालुका टेळची गाव. कसा चाललाय सोहळा? नंबर 1 सोहळा. चालायला काही त्रास होतो? काही त्रास नाही. माऊली आमच्या सोबत आता काहीच त्रास नाही. हां. असा सोहळा जगात नाही, स्वर्गातही भेटणार आहे पाहायला असा सोहळा. कोणतं गाव माऊली? रंजना. कसा चाललाय सोहळा? सोहळा चांगला चाललाय. माऊली संघच आहेत आमच्या. हां, हो, आनंद आहे का? आनंद आहे. बाबा कोणतं गाव? माझं नाव शिरोली, कोल्हापूर जिल्हा. कसा चाललाय सोहळा माऊलीचा? चांगला वाटतोय. पाऊस येते, ऊन येते, पाऊस येते, ऊन येते चाललेलं आहे. पावसात, उन्हात, चिखलात राहून दगडात 2 कमी 80 आहे. आणि किती वर्षांनी करताय? 16 वर्ष झाले. आम्हाला येत नाही. मी आडगाई शाळा शिकलो. माऊली कोणतं गाव? पुसद, कसा चाललाय सोहळा माऊलीचा? चांगला आहे. आनंदात का? आनंदात एकदम. किती वर्ष आहे वारीचं? पहिलंच आहे माझं. पुढच्या वर्षी येणार का? येणार. आता इथून पुढे येणार. कसा चाललाय सोहळा माऊली? बेस्ट, एकदम आनंदात चाललं. एकदम. किती वर्ष आहे वारीचं? 18 वर्ष. दरवर्षी येतात? दरवर्षी येतात न चुकता. पुन्हा गाव हातडी, जालना जिल्हा, तालुका घनसवंगी.
परत नर्मदा परिक्रमा गेली पुरात तिकडून इकडे आलो आता 5 महिने पायी प्रवास करून. माऊली कसं चाललंय सोहळा? एकदम अगदी आनंदात चाललाय. आज मी करोनाचे 2 वर्ष सोडून 5 वर्ष पायवारी करतो आणि मला अगदी आनंद वाटला पायवारीचा, म्हणून मी पायवारी करतो. मावशी का चाललंय सोहळा? खूप छान चालला, आनंद वाटायला लागलाय. सर्दी झाली, आमचं दुसरं वर्ष आहे. आम्ही 27 जणांचा ग्रुप आहे. एकूण गाडी आणलेली आहे. नीरामध्ये आम्ही थांबलेलो होतो. नीरा ते तरडगावपर्यंत आम्ही आता चाललेलो आहोत. दरवर्षी एकदम छान, एकदम मजा येते. त्यामुळे आम्ही दरवर्षी येत असतो या पालखीला. जवळजवळ 10 वर्षापासून आम्ही सगळा ग्रुप आम्ही येत आहोत. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन लाखो वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण आज चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर आजचा मुक्काम हा तरडगाव या ठिकाणी असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, तरडगाव.